अकोल्याच्या खदान पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या सुरू असलेल्या देहविक्री अड्ड्यावर खदान पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त पथकानं छापेमारी करत एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। या कारवाईत 61,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातील एक महिला बाहेरून मुली आणि महिलांना पैशाचं आमिष दाखवून बोलावून घेत होती। त्यांना देह व्यापार करण्यास प्रवृत्त करून ग्राहकांकडून पैसे उकळत स्वतःचा आर्थिक फायदा करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे खदान पोलीस ठाणे आणि ASTUच्या पथकानं बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकला। कारवाई दरम्यान आरोपी महिला 2 महिलांकडून देह व्यवसाय करून घेताना आढळली। घटनास्थळावरून एकूण 61,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस खदान हद्दीमध्ये आम्हाला माहिती मिळाली की एका ठिकाणी अवैध व्यवसाय सुरू आहे। त्या ठिकाणावरून त्या माहितीवरून आम्ही आदरणीय पोलीस अधीक्षक अजित चांडक सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रेड केली असता त्या ठिकाणी आम्हाला 3 महिला मिळून आल्या, ज्यापैकी जी महिला एक कुंटणखाना चालवते, एक महिला व इतर 2 महिला आणि एक ग्राहक असे आम्हाला त्या ठिकाणी मिळून आली। आम्ही रेडमध्ये पर्यवेक्षणाधीन सहाय्यक पोलीस उपअधीक्षक आदरणीय ईशानी मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सुदर्शन पटेल सर व स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी रेड केली असून आमचा पुढील कारवाई सुरू आहे।